नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत पेन्शन मिळते, म्हणजेच विशेष सहाय्य योजनेमार्फत पेन्शन मिळते। ते पेन्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचा दाखला म्हणजे हयातीचा दाखला आहे। आता हयातीचा दाखला डिजिटल काढण्याचे सांगितलेले आहे, म्हणजे ऑनलाईन काढायचा आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी लाभार्थ्यांकडून पैशाची लूट केली जात आहे। काही ठिकाणी 100-200 अशा रुपयापर्यंत पैसे घेतले जात आहे। त्यामुळे सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची पिळवणूक होत आहे। शासनाकडे याबाबत तक्रारी गेल्या असता शासनाने यासाठी नवीन GR काढलेला आहे। तसेच तहसील कार्यालयातून सुद्धा पत्र आलेले होते। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला पेन्शन चालू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला हा आता ऑनलाईन काढायचा आहे। 30 जूनपर्यंत हा दाखला आपल्याला काढणे बंधनकारक आहे। हयातीचा दाखला काढण्यासाठी आपल्याला बेनिफिशरी सत्यापन ॲप घ्यावे लागते आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपण घर बसल्यासुद्धा आपल्या मोबाईलवर हा दाखला काढू शकतो, म्हणजे आपल्याला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही। जर आपल्याला जमत नसेल तर आपल्याला CSC सेंटर, महाई सेवा केंद्र किंवा तालुका समाज कल्याण कार्यालय या ठिकाणी हे प्रमाणपत्र आपल्याला काढून दिले जाते। तर मग CSC सेंटर किंवा महाई सेवा केंद्र या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याकडनं जास्तीचे पैसे घेतले जात आहे। त्यासाठी शासनाने हा महत्त्वाचा GR काढलेला आहे। तर GR मध्ये काय माहिती आहे बघा। तर GR मध्ये काय माहिती आहे बघा। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 25 मे 2026 रोजीचं हे पत्र आहे, म्हणजे आजच हा GR आलेला आहे। शासन शुद्धीपत्रक उपरोक्त संदर्भाधीन येथील दिनांक 7 मे 2026 रोजी शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये डिजिटल हयात प्रमाणपत्र सेवाबाबत शुल्काबाबत पुढील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे। 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार आपल्याला ऑनलाईन प्रमाणपत्र काढणे म्हणजे डिजिटल प्रमाणपत्र काढणे हे सक्तीचे केलेले आहे। त्यामुळे सर्वांना हे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे। तर मग यामध्ये लाभार्थ्यांना सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्रच्या माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे किमान ₹50 एवढे शुल्क लाभार्थ्यास देय राहील, म्हणजे 50 रुपयाच्या वरती त्या ठिकाणी आपल्याला पैसे देण्याची गरज नाही। सदर सेवेकरिता शुल्क हे 50 रुपये इतके आकारण्यात येणार असल्याने सदर तरतूद पुढील प्रमाणे वाचण्यात यावी। तथापि लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र माध्यमातून घेतल्यास त्याबाबत कमाल 50 रुपये इतके शुल्क लाभार्थ्यास देय राहील। तर मित्रांनो, हयातीचे प्रमाणपत्र काढायला गेल्यास आपल्याला जर कोणी जास्तीचे पैसे मागितले तर त्या ठिकाणी आपण हा GR दाखवू शकता किंवा माहिती देऊ शकता की फक्त 50 रुपयात हा दाखला काढून देण्यास सांगितलेले आहे। तर मित्रांनो, हा दाखला काढल्यानंतर तहसील कार्यालयाकडे आपल्याला हा दाखला द्यायचा आहे। तसेच त्यासोबत एक आधार कार्डची झेरॉक्स प्रतसुद्धा द्यायची आहे। त्याबाबत तहसील कार्यालयामार्फत सुद्धा सूचना आलेल्या आहे। त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की 50 रुपये सेवा शुल्क देऊन ऑनलाईन पद्धतीने हयातीचे दाखले सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र या ठिकाणून काढण्यात यावे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधव, निराधार बांधव, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।